ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता। आज मी तुम्हाला श्री वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी कशी करायची ते सांगणार आहे। तर प्रथम पूर्व दिशेला तोंड करून बसावे। पूजेसाठीची जागा स्वच्छ कपड्याने गोमूत्र व पाणी टाकून पुसून घ्यावी। त्यानंतर त्या जागेवर चौरंग मांडावा। चौरंगाभोवती रांगोळी काढावी। चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे। चौरंगाभोवती काढलेल्या रांगोळीवर हळदी कुंकू वाहावेत। चौरंगावरील पिवळ्या वस्त्रावरती तांदळाच्या राशीचे वर्तुळ काढावे। वर्तुळावरती हळदी कुंकू वाहावे। नंतर एक तांब्याचा कलश घ्यावा। कलशावरती एक स्वस्तिक व हळदी कुंकवाच्या उभ्या 5 रेषा माराव्या। नंतर तो जलपूर्ण कलश तांदळाच्या वर्तुळावर ठेवावा। कलशामध्ये सुपारी व नाणे टाकावे। कलशामध्ये 5 आंब्याची पाने ठेवावी व कलशावरती पांढरे तांदूळ घातलेली वाटी ठेवावी। त्या वाटीत तुमच्या इच्छेनुसार रुपया किंवा दागिने ठेवावे। कलशासमोर थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती किंवा सुपारी ठेवावी। कलशाच्या उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर श्रीयंत्र ठेवावे। श्रीयंत्र नसल्यास श्रीयंत्राचा फोटो देखील चालेल। कलशाच्या डाव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर घंटा ठेवावी। तसेच कलशासमोर लक्ष्मीचा फोटो ठेवावा व वैभवलक्ष्मीच्या व्रताची पोथी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवावी। गणपतीला हळदी कुंकू व लाल फूल वाहावे। तसेच कलशावरती हळदी कुंकू व लाल फूल वाहावे। श्रीयंत्राला देखील हळदी कुंकू व लाल फूल वाहावे। माझ्याकडे जास्ती लाल फूल नव्हते तर मी पांढऱ्या फुलावर हळदी कुंकू लावून ती पांढरे फुले पूजेसाठी वापरली। तर मैत्रिणींनो, माझी ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व पूजेचा पूर्ण विधी पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता।